त्याला अगदी सोप्या शब्दामध्ये त्यातलंही तत्वज्ञान हे पसायदानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलं. मला असं वाटतं की ते आता सगळ्या भाषांमध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि केवळ भारतीय भाषा नाही तर रशियन असेल, स्पॅनिश असेल, जर्मन असेल, फ्रेंच असेल, इटालियन असेल, अशा सगळ्या भाषांमध्ये हे तत्वज्ञान या ठिकाणी आणण्याचं काम करण्यात आलं. मला असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मी खरोखर आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज आपण सगळे पाहू शकतो की आपली जी भारतीय ज्ञान परंपरा आहे या देशाच्या इतिहासामध्ये अनेक वेळा राजकीय गुलामगिरी आपल्याला स्वीकारावी लागली. अनेकांनी आक्रमण करून आपल्याला राजकीय गुलाम केलं, पण आमच्या सांस्कृतिक मूल्यांना कोणी कधीच गुलाम करू शकलं नाही. कारण आमच्याकडे एक इतकी मोठी सांस्कृतिक परंपरा होती. ज्या ज्यावेळी आमच्यावर आक्रमण झालं त्यावेळी या सांस्कृतिक परंपरेने आमचा विचार आणि आमची मूल्य जिवंत ठेवली. आणि त्याचं सगळ्यात मोठं प्रतीक जर काही असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय आहे की ज्या वारकरी संप्रदायानं ही आमची शाश्वत वारकरी, आमची जी शाश्वत भारतीय मूल्य आहेत, आमचं जे हिंदू तत्वज्ञान आहे, आमचा जो सनातन धर्म आहे, या प्रत्येकाची मूल्य जोपासून ती पुढच्या पिढीपर्यंत नेली. आणि म्हणून राजकीय गुलामगिरी आली मात्र वैचारिक गुलामगिरी आम्ही स्वीकारली नाही. आणि म्हणूनच आज भारत जगातली सर्वात जुनी आणि सातत्याने चालणारी सभ्यता आहे. पूर्वी लोक सांगायचे इजिप्त आणि बॅबिलोनिया ही जगातली सर्वात जुनी सभ्यता आहे. इजिप्त आणि बॅबिलोनियाची जी सभ्यता आहे 4000 वर्षापूर्वीची आहे, त्यापेक्षा जुनी नाहीये, ती संपून गेली. पण आज भारतामध्ये रत्नागिरीपासनं तर राखीगडीपर्यंत आणि बिरांनापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं केल्यानंतर 8000 वर्षापूर्वीची, 9000 वर्षापूर्वीची शहरं सापडत आहेत. गावं नाही, शहरं, ज्याच्यामध्ये पूर्ण रूपाने विकसित अशा प्रकारची नगरं, जर तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं नगरं स्थापनित करावी, तशा प्रकारची नगरं ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे की ज्याच्यामध्ये बहुमजली इमारती आहेत, ज्याच्यामध्ये ड्रेनेजची व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये मोठे मोठे रस्ते आहेत. म्हणजे ज्यावेळी जगाला संस्कृती काय आहे हे माहिती नव्हतं त्याही वेळी या भारतामध्ये ही